पालघर जिल्ह्यात चाललंय काय? अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणानंतर राजकीय संताप उसळला. पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात घडलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले. या संतापजनक प्रकरणानंतर राजकीय नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट देत पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी तसेच मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कडक कायद्यांची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनीही पीडित कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी देशातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त करत धक्कादायक आकडेवारी समोर ठेवली. दररोज सरासरी 24 बलात्कारांच्या घटना, हजारो पॉस्को प्रकरणे आणि लाखो महिलांच्या बेपत्ता केसेस प्रलंबित असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. चाकण, बीड, गोंदिया, बदलापूरसह विविध ठिकाणांच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 90 दिवसात चार्जशीट दाखल न होणाऱ्या प्रकरणांवर नाराजी व्यक्त करत कठोर आणि सक्तीचा कायदा आणण्याची गरज त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. एकीकडे संताप, दुसरीकडे आकडेवारीचा धक्का, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पालघर प्रकरणानंतर राज्यभरातून एकच मागणी, दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पाहूया प्रतिक्रिया. जी घटना पालघरमध्ये घडली तर त्या पीडितांच्या परिवाराची आम्ही सर्वजण जाऊन भेटलो. सुनीलजी भुसारा आमच्या बरोबर आहेत, आमचे सर्व महिला पदाधिकारी आहेत, सर्व इथले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आज इथं आलेले आहेत. खरं तर ही घटना काल आणि परवाच्या मध्यरात्री ती घडली आणि काल संध्याकाळी म्हणजे ही घडली खरं तर आपल्या डहाणू तालुक्यामध्ये. पण हे जे काही परिवार आहे, कुटुंब आहे, हे पालघर तालुक्याचं आहे. जेव्हा ही घटना घडल्यानंतर हे कुटुंब तसं घाबरलेलं होतं, पण तरी सुद्धा ती जी मुलगी आहे, लहान मुलगी आहे, तिची आई असेल आणि तिची मोठी बहीण असेल, त्या लढवय्या आहेत. न घाबरता त्या लगेचच ज्या तालुक्यातून ते येतात त्या तालुक्यामध्ये जाऊन भोईसर इथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना ते भेटल्या. ते तिथे असले तरी घटना ही डहाणूमध्ये घडली, म्हणजे कासा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. तिथल्या पोलीस स्टेशनली या पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर इथं हे महिला नाही तर मुली येऊस तर इथं असणाऱ्या चांगल्या PIनी, पाटील साहेब असतील व कासा पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी आणि जे पोलीसवाले आहेत, लगेचच्या लगेच या अतिशय विचित्र बोंधू बाबा जो आहे, जो क्रिमिनल आहे, त्याला ताब्यात घेतलं आणि मग लगेच तपास तिथं सुरू केला. हॉस्पिटलला त्या मुलीला, लहान मुलीला आणलं. इथे असणारा जो दवाखान्यातला स्टाफ आहे ते सुद्धा कोऑपरेटिव्ह आहे. त्यांनी सुद्धा लगेचच्या लगेच जे काही स्वॅब घ्यायचे होते, ज्या टेस्ट करायच्या होत्या, त्या सर्व टेस्ट केल्या. या परिवाराचं मत आहे, दुर्दैव असं की त्या जे पती आहेत, म्हणजे आई आहेत, या मुलीला, लहान मुलीला वडील नाही आहेत. लहान असतानाच ते वडील वारले, पण तरी सुद्धा हा परिवार तिथं लढतोय. त्यांचं एवढंच मत आहे की हे जो काही नराधमाने तिथं अत्याचार केलेला आहे, हा जो भोंदू बाबा आहे, त्याला मोठी मुलं आहेत. आणि काल इथं मोठा मुलगा जेव्हा कपडे घेऊन आला होता, तो वेगळ्या दृष्टिकोनातून नाही तर घाबरवण्याच्या दृष्टीने त्या मुलींकडे तिथं तो बघत होता. त्यामुळे पोलिसांना आम्ही विनंती केलेली आहे की कुठेही काही झालं तर कुणी धमकवलं नाही पाहिजे, या मुलींना प्रोटेक्शन त्या ठिकाणी तुम्ही द्या. आणि त्यांनी तिथं मान्य केलेलं आहे. पण आता आमचं एवढंच मत आहे की ही घटना घडली, पण या महाराष्ट्रामध्ये दिवसाला 24 बलात्कार त्या ठिकाणी होत आहेत. आता म्हणजे तासाला 1 बलात्कार तिथं दुर्दैवाने होत आहे. आणि पॉस्कोच्या केसेस जर आपण बघितला तर या महाराष्ट्रामध्ये 13,000 पेक्षा जास्त केसेस 2025 मध्ये झालेल्या आहेत. म्हणजे आत्ता मी तुमच्याशी बोलतोय तर 5-6 केसेस आता एका तासामध्ये तिथं झाल्या असतील. त्याच्याच बरोबर 50,000 पेक्षा जास्त विनयभंग नाही तर महिलांवरच्या अत्याचारच्या केसेस 2025 मध्ये एका वर्षात तिथं या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. त्याच्याच बरोबर महिला आणि मुली या गायब होण्याचं प्रकरण बघितलं तर 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. त्यातल्या काही सापडल्या. 30,000 अशा महिला एका वर्षामध्ये, त्यांचा अजून काही आता पत्ता तिथं नाहीये.
त्यामुळे आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, संतांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, महामानवांच्या महाराष्ट्रामध्ये जिथं आपल्याला सगळ्यांनी शिकवलेलं आहे की महिलांचा मान सन्मान हा ठेवला पाहिजे, याच आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने अत्याचार होत असेल तर ते दुर्दैवी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार असताना एक शक्ती कायदा आणावा यासाठी सगळ्यांनीच सकारात्मक मतदान केलं होतं. एक कायदा पास झाला होता आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि काही वेळापूर्वी इथं गोरेताई आल्या होत्या. त्या सुद्धा अपर हाऊसमध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये उपसभापती होते, त्यावेळेस सभापती नव्हते. उपसभापती असताना त्यांनी सुद्धा तो कायदा पास केलेला आहे. पण दुर्दैव असंच केंद्र सरकारने तो कायदा स्वीकारला नाही, तो परत आपल्या महाराष्ट्रामध्ये पाठवलाय. त्यामुळे आमची मागणी आहे पुढच्या काही दिवसातच एक स्पेशल सेशन हे महाराष्ट्र सरकारने घेण्यात यावं आणि त्याच्यात हा जो कायदा आहे शक्ती कायदा तिथं पास व्हावा अशी सरकारला त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या नुसार सुद्धा याच्यात गुन्हे दाखल होतील, परंतु अजून काही तंत्रमंत्र करणारे लोक हे फिरतायत. तर मला त्यांना सांगायचंय की आम्हाला जी माहिती आहे तो जो असा तंत्रमंत्र करतो त्याच्याच वरती तो तंत्रमंत्र उलटत असतो जर का चांगल्या लोकांवर केला तर. ही अंधश्रद्धा नसून हे आमचं केलेलं निरीक्षण आहे. तर अशा प्रकारे लोकांनी सुद्धा त्याच्या आहारी जाऊ नये आणि घाबरून जाऊ नये असं मला या ठिकाणी सांगावं. या बाबतीत काही कठोर कायदे करणं आवश्यक आहे का, काय वाटतं आपल्याला? श्रद्धा आणि अंधश्रद्धेतली सीमारेषा फार साधी आहे आणि त्यामुळे असे तंत्रमंत्र करणं हे कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसणारं नाहीये. दुसऱ्या व्यक्तीवरती असा अत्याचार करणं तर एकदम म्हणजे घटनेच्या नुसार गुन्हाच आहे. त्यामुळे असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करणारी जी लोक आहेत त्यांनी ती व्यवस्थित लोकांचा सहभाग घेतला तर याला आळा बसू शकेल असं मला वाटतं.